प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना, प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव, नम्र अभिवादन करतो। खरं तर खूप चांगले आपण सगळे बोललात। मला प्रश्न पडला होता का लघुपट का तास कमी आहे म्हणून लघु कसा होऊ शकतो। भावना एवढ्या आहे, कलाकारी एवढी आहे, अभिनय एवढा आहे का त्या 15-20 मिनटातसुद्धा आपण आयुष्य ओढून टाकावं एवढी ताकद त्याच्यात असते। आणि म्हणून तुम्ही तो प्रश्न बऱ्यापैकी क्लिअर केला आहे आमचा। आमचे सुहासजीनं पण चांगलं इथे सांगितलं, अनमोलजी आहे, अश्विनीताई आहे आणि संदीप पण आहे। खरं तर याला चित्रपट नाव का दिलं हे मला समजत नाही। ते तर कलाकारांचा पट आहे, कलेचा पट आहे, इतक्या कला भरलेल्या असतं आणि एका लहानसं मी पाहता तिच्यामध्ये एवढा स्पर्धा आहे का असं वाटतं एक एक अभिनेता येतं आणि एक एक तो कलाकार येतं आणि प्रत्येकांची स्पर्धा लागतं एकमेकांची, एवढी स्पर्धा असतं। म्हणजे त्या लहान बाळापासून तर त्याच्या वडिलापासून, आईपासून तर आजोबापर्यंत म्हणजे किती असं स्वतःला विसरून जातं माणूस। म्हणजे एवढा अभिनय, खरं तर किती विषय जिवंत करतात चित्रपट। म्हणजे मला वाटत नाही एवढा जिवंतपणा जर सरकारमध्ये नेत्यामध्ये असता तर कदाचित किती बदल झाला असता, एवढा बदल झाला असता। म्हणजे तो जिवंतपणा हल्ली दिसत नाही। 2 पाय नसणाऱ्या माणसाला सुद्धा तो अधिकारी असा सहज हाकलून देतो, चल आता टाईम संपला, वेळ संपलेला आहे, चल जा। ह्या म्हणजे ह्या भावना ज्या आहे त्याला खरं तर चित्रपटसारख्या गोष्टीतूनच त्याला टाच बसू शकतं। मला पूर्ण विश्वास आहे का जे काही आज परिवर्तन दिसतंय त्याच्यातला मोठा वाटा जर असं लढण्याचा असेल, प्रश्न विचारण्याचा असेल किंवा एखादा सेवाभावाचा जर वाटा असेल तर तो चित्रपटाचा आणि कलाकारांचाच आहे। म्हणजे त्यांना खूप आपण खरं तर त्यांचा मानावं तेवढं खरं तर उपकारच आहे, ही मोठी गोष्ट आहे। किती मोठं जीवन 3-3, 400-400 वर्षाच्या गोष्टी कशा जिवंत करताना आपण पाहतो आहे। आणि खरंच संदीप, मी तुझ्यावर जास्त विश्वास नाही करत होतोय, पण आज तू विश्वास पात्र झाला असं त्याला खरं तर, कारण बरेचदा काय होतं का काही ना काही ते माणूस पैलवानसारखा दिसतं पण कुस्तीच पाहिली नसतं ना कधी कधी। तर आता त्याची कुस्ती पाहिली मी, त्याच्या टीमची पाहिली, चांगलं अतिशय फार चांगलं काम। आणि एवढे 200 मला वाटतं एवढे लघुपट तयार होतात, मी 269 का एवढे, आणि आता तर काही नसेलच। आणि आता मोबाईल जेवढं संकट आणलं ना तेवढं ते चांगलं पण आहे। एक शेतकऱ्याचा काही ते अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीत त्याचं सगळं शेत वाहून गेलं, पीक वाहून गेलं आणि त्यानं सेकंदात तो त्या शेतामध्ये लोळला आणि सगळं दुःख इतकं प्रसारण झालं का कधी कधी ते न्यूजवाल्याला दाखवता नाही आलं तेवढं त्यानं शेतकऱ्यानं तोच कलाकार, तोच डायरेक्टर आणि तोच प्रसारित झाला। आणि त्याचा परिणाम सरकारवर एवढा झाला का खरं तर म्हटलं त्यालाच पहिले पुरस्कार दिला पाहिजे। म्हणजे कमी सगळा तंत्रज्ञान नाही, कॅमेरा नाही, मोबाईलवर त्यानं सेकंदात सगळ्यांचं एकदम सगळं बदलूनच टाकलं। हल्ली न्यूजवाले फार बदलत नाही, ते त्यांच्या सोयीचेच बदलतात। चित्रपटची तर भीतीच वाटते का कोणाच्या सोयीचा चित्रपट आला ते पाहावं लागतं पहिले। म्हणजे विरोधकाच्या सोयीचा आहे का सत्तेतल्या सोयीचा आहे। सध्या दादा गेल्यानं उणीव आहे, आम्ही दादाच्या मागं आता नाव लिहिलं जातं कामाचा माणूस। म्हणजे दादांकडे मी आता पाहतोय पुण्यामध्ये सगळ्या बोर्डावर लिहिलं आहे कामाचा माणूस, म्हणजे एक ओळख झाली का कामाचा माणूस आहे। पण फडणवीस साहेब नेमके खलनायक आहे का हिरो आहे हेच समजत नाही। म्हणजे लक्षातच आलं नाही अजून माझ्या। म्हटलं ते मी येता तोच विचार करत होतो आपण चित्रपट पाहायला चालू, पण हे चित्र स्पष्ट होऊन नाही राहिलं अजून काय नेमकं याच्यामध्ये आहे। असो, हा जरी विनोदाचा भाग असला तरी आखरी अभिनय असा आहे का एखाद्या शांत पाण्यामध्ये एखादा असा दगड जर मारला ना त्याच्या जेवढ्या लहरी घेतं ना तेवढ्या लहरी तयार करतं। एवढी कलाकारी म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। मी तर खरं तर
कलाकारांनाच मानाचा मुजरा करतो आपण सर्वांना. त्या क्षणात रडवतो, क्षणात हसवतो पण, आणि संघर्षाची ज्योत पण पेटवतो. फार मोठी गोष्ट आहे. आणि निश्चितच तुम्ही सांगितलं का या भागातून त्या भागात कसं जाईल. तिकडे मी पाहतोय गोंदियामध्ये किंवा गडचिरोलीला अजूनही ते सगळे नाटकं तिकडे चालू आहे. म्हणजे इकडे हल्ली बंद झाले, पण तुम्ही जर जाल ना तिकडे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरला, तर ते नाटकं अजूनही भरतात. आणि आम्ही तर एका दिवशी 3-3 चित्रपट पाहणारे आम्ही बहादर आहोत. म्हणजे बैरमची यात्रा राहायची, रात्रभर फक्त पिक्चर पाहायचं. तो क्षणच तसा होता. आणि कधी कधी चोरून पाहायचो, तो पडदा व्हायचा, आम्ही घुसून जायचं खाली आणि मग ते पिक्चर पाहायचा अर्धा. तर ह्या सगळ्या विषयामध्ये खरं तर मी नेहमी म्हणायचं की बाबा नाना पाटेकर तर पिक्चरमध्ये थापड मारतोय, म्हणजे एखादा भूमिका बजावतोय. हम तो ओरिजिनल बजावणे वाले आहे. आम्ही पडद्यावरचे हिरो जरी नसलो तरी वास्तविकतेमध्ये आम्ही ते करत राहतो. म्हणजे मारणं म्हणजे हिरो नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला अधिक वाटेल का बा मारणं हा विषय नाही, पण आम्ही हे सातत्यानं करत आलेलो आहे. मी एका बकरीचा पाय लंगडा असलेला पाहिला, तिचा पाय तुटला होता आणि ते हे जात होती तिथे. तर मी म्हटलं त्या ह्याच्यातून आम्हाला दिव्यांग बांधव भेटले. म्हटलं हे तर त्याच्यापेक्षा. आणि तिथून आम्ही संघटना तयार केली, त्या वेदनेतून ते तयार झाली. ह्या पुणेच त्याच्यात सुरेखाताई आहे, सूर्यवंशीताई आहे, कदमताई, आमच्या सातोगी तो नाही आहे. या पुण्यातच माझ्या एवढं तर कोणीच बोललो नाही. मी पहिल्या दिव्यांगापासून सुरुवात करायचं आहे. नंतर पण माझ्या किमान 8 लक्षवेधी आहे. मी ते सभागृहातलं सगळं वाचन केलं तर कोणीच विचारलं नव्हते. कारण मताचं गणित नाही. म्हणजे आता मी भगवा घातला म्हणजे तो मताचा भगवा नाही आहे, लक्षात घ्या. हा त्यागाचा भगवा आहे. आजकाल रंग म्हणजे निळा त्याचा आणि भगवा याचा, पिवळा आणि हिरवा हा मताचा आहे. आम्ही मात्र हा त्यागाचा योगायोग घातलेला आहे. त्याच्यानं या झेंड्यावर रंगावर तुम्ही जाऊ नका, नाही तर तुमचे लगेच डोके भडकले असेल, झाला ये भी उसमें, हा पण त्याच्यात वाहून गेला की काय. कसं आहे, रंगापेक्षा हा कापड मला बाप शेतकरी बनवताना त्याचा जास्त गर्व आहे. कारण हा जो कापड बनवणारा माझा शेतकरी आहे, तो कापसापासून त्याला ते एक कापसाचं बोंड तयार व्हायला 8 महिने लागतं आणि फॅक्टरीमध्ये ते 1 तासात बनतं. आणि विकणारा तो सेकंदात विकतं, करोडो कमावतो. 8 तास काम करणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळतं हा प्रश्नचिन्ह 15-75 वर्षापासून तसच्या तसाच आहे. तो काही बदलला नाही. असं वाटते का चित्रपटासारखे आमचे जर नेते झाले तर तो प्रश्न चित्रपटात तयारही होतो आणि तो सुद्धा चित्रपटात 2 तासात. तो जिवंतपणा आता नेत्यांमध्ये आला पाहिजे एवढ्याच अपेक्षा करतोय. आणि ज्यांना हे बक्षीस भेटलं त्यांचंसुद्धा अभिनंदन. ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी. आणि पुढच्या वर्षी निश्चितच मला वाटतं आपण अधिक जोरदार कसं करता येईल, हा चित्रपट महोत्सव त्याला एक व्यापक भूमिका कशी घेता येईल ह्याची आम्ही तयारी करतो आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद, खास करून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि बडे असेल, सगळे कार्यकर्ते असणार, त्या सगळ्यांचं आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो. प्रहार जनशक्ती पक्ष व अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना. प्रहार नेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल